यातनेचे 40 दिवस बलिदानाचे, दिवस 40 ते समर्पणाचे. समर्पण कोणासाठी, कशासाठी? समर्पण ते मातीसाठी, मातीतल्या आपल्या मावळ्यांसाठी. समर्पण ते देशासाठी, देशाच्या स्वाभिमानापोटी. समर्पण ते धर्मासाठी, धर्मकळसाच्या रक्षणावती. समर्पण ते स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या रयतेप्रती. रयत ती राजाची, शंभूराजा तो रयतेचा. उभ्या मैदानात कधी हरला नाही, पण पाठीवर होता वार जो छातीवर करायला कधी जमला नाही. आपल्यातल्याच पितरांची होती चाल, नाही तर लाखांच्या फौजी समोर देखील कधी छावा माघारी फिरला नाही. मग जेव्हा कैद झाली त्यानंतर ताणून जीभ डोळे फोडले, काढून नख हातपाय मोडले, जखमांवरही मीठ चोळले, अंगातली सर्व हाडं मोडले, टाकून उकळते तेल, उधळली खाल, सोसूनी असंख्य वेदना, केले शरीराचे हाल, पण झुकला नाही ना उठला धर्म परिवर्तनाचा सवाल. शिकवला स्वाभिमानाचा अर्थ खरा, करून देह राष्ट्रपती बहाल. शेवटी मस्तक शरीरातून झाले वेगळे, पण झुकला नाही, मोडला नाही, उभा होता छावा ठेवून ताटकना. शेवटी मस्तक शरीरातून झाले वेगळे, पण उभा होता छावा ठेवून ताटकना. हीच शिवशिकवण, कितीही आले संकट तरी आठवणी शंभू प्रताप. फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा.